ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली देवाजवळ उभी असते, तिचे मन मात्र थाऱ्यावर नसते. त्यानंतर ती आता अर्जुनकडे पाहते तर अर्जुनसुद्धा आपल्या कामामध्ये अगदी व्यस्त असतो. त्यामुळे ती त्याला आता या क्षणी काहीच सांगू शकत नाही. त्यानंतर सायली आता खूप वेळ अजून तशीच देवाजवळ प्रार्थना करत माझ्या मधुभाऊंना काही होऊ देऊ नको असं म्हणत तिथे उभी असते. त्यावेळी अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं तेव्हा तो आता लगेच आपली फाईल बंद करून सायलीकडे येत तिला म्हणतो, अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही, कारण मधुभाऊ ऋषिकेशच्या घरी अगदी सेफ राहतील. म्हणून त्यांना आपण तिकडे पाठवले. त्यांना तिथे काहीही होणार नाही, त्यामुळे प्लीज टेन्शन घेऊ नका. ही इकडे आता जानकी मधुभाऊंकडे येते आउट हाऊसमध्ये, तर तिथे मधुभाऊच नसतात. त्यामुळे जानकी आता खूप घाबरते आणि मधुभाऊंना सारखा कॉल करते, परंतु मधुभाऊ तिला कोठेच दिसत नाहीत. तेव्हा ती अजूनच घाबरते. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इकडे मधुभाऊ बाहेर चाललेले असतात. इकडे जानकीला आता मधुभाऊ कुठेच दिसत नाहीत म्हणून तिला अगदी घाम फुटतो. त्याच वेळी इकडे आता सायली देवासमोर हात जोडते आणि म्हणते, देवा, मैपत नावाचं संकट माझ्या मधुभाऊन भोवती फिरतंय, त्यांना आता सुखरूप ठेव. तेव्हा सायली बरोबर अर्जुन देखील हात जोडतो आणि मधुभाऊ सुखरूप असू देत, त्यांना काही होऊ देऊ नको असं प्रार्थना करतो. तेव्हा सायली आणि अर्जुन आता दोघेही खूपच नंतर अजून टेन्शनमध्ये येतात. तर दुसरीकडे जानकीला समजते इथे तर मधुभाऊ नाहीत, मग गेले तरी कुठे. मग आता सायलीला तरी काय उत्तर द्यावे हा प्रश्न आता तिला पडतो. म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती खूपच घाबरते, कारण सायलीने ज्या विश्वासाने इथे मधुभाऊंना ठेवलेलं असतं त्या विश्वासाचे काय असं जानकीला वाटतं. तर आता पुढील भागामध्ये जानकी आता स्वतः मधुभाऊंना शोधण्याचा प्रयत्न करते आणि खूपच घाबरते. तर आता इकडे सयाजीराव मैपतला म्हणतो, ऋषिकेशला ना कोणीच हात लावू शकत नाही, कारण माझ्याकडे आहे तो. त्याच वेळी आता, अरे सया, तुझे काम झालं, परंतु तो थेरडा कोणत्या बिहात जाऊन लपला आहे काय माहीत असं मैपत म्हणतो. त्याचवेळी मधुभाऊ आता तिथून चाललेले असतात. मग आता नेमके तेवढ्यातच तेथे जानकी येते आणि पटकन बाजूला त्यांना घेऊन जाते आणि म्हणते, मधुभाऊ, तुम्हाला कळतंय का, तो मैपत तुमच्या जीवावर उठला आहे. आता माझ्यासाठी आणि सायलीसाठी तरी पळून जाऊ नको. त्याच वेळी आता लगेच ऐश्वर्या ही सगळे बोलणे ऐकते आणि म्हणते, डॅडांचा मित्र मैपत मधुभाऊंच्या जीवावर उठला आहे का. अरे ऐश्वर्या, तर तुला लॉटरी लागली असं म्हणून लगेच ऐश्वर्या जानकी मधुभाऊंचा फोटो आता काढून घेते. आता मी एका दगडामध्ये 2 पक्षी मारणार. तर आता दुसरीकडे अर्जुन सायली आता एक पुरावा शोधण्यासाठी जाणार होते वेषांतर करून, परंतु सायलीने खूप छान असा मिनी ड्रेस घातलेला असतो. तेव्हा अर्जुन आता तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो. तिने पूर्ण तिचा लूक खूप चेंज केलेला असतो. तो तिच्याकडे खूप वेळ पाहत असताना सायली अनकम्फर्टेबल असते. ती विचारते की आपण दुसरी कपडे घालून नाही का जाऊ शकत. तेव्हा अर्जुन म्हणतो, मर्डर केस इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी आपण तिकडे चाललोय आणि असा मर्डर त्यामध्ये मैपत इन्व्हॉल्व आहे. तर दुसरीकडे सयाजीराव मधुभाऊंचा फोटो पाहतो. तर मैपत विचारतो, काय रे, एवढा काय टक लावून पाहतो तो फोटो, तो काय तुझा दोस्त वगैरे आहे की काय थेरडा. मग सयाजीराव म्हणतो, मी ना याला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतंय. तर आता दुसरीकडे अर्जुनने सुद्धा आपला लुक चेंज केलेला असतो. अगदी हिरोसारखा तो देखणा दिसत असतो. सायली म्हणते, वाव, खूप देखणे दिसताय हा तुम्ही. तर तुम्ही अर्जुन सुभेदार आहे हे कोणाला ओळखू पण शकणार नाही. अर्जुन म्हणतो, म्हणजे त्या ब्यूटूमध्ये जाण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही आणि कोणी ओळखणार सुद्धा नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.